एक माणूस बुद्धाकडे आला होता. बुद्धानं म्हणजे कळालं की तो माणूस दिवसभर पाप करायचा आणि संध्याकाळी नदीत जाऊन बुडायचा आणि दिवसभर केलेले पाप आपले धुवून निघाले असं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, धम्मश्रवण करण्यासाठी अगोदर आपली बुद्ध धम्म संघावर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असल्याशिवाय आपण बुद्धाच्या विहारातही जात नाही किंवा धम्म परिषदेमध्ये सहभागी होत नाहीत. भिक्खू संघाला भोजनदानही देत नाहीत, चिवरदानही देत नाहीत, भिक्खू संघाला वंदामी भत्ते म्हणत नाहीत आणि धम्मापासून फार दूर राहतात. आणि बुद्धानं सांगितलं की जे माणसं धम्मापासून दूर राहतात तर ते माणसं अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. पण जी माणसं धम्माच्या सान्निध्यात राहत असतात ती माणसं प्रगतीच्या पथावरील वाटसरू आहे. आणि त्याच्यामुळे आपण जी धम्मदेशना ऐकत होतात की वेगवेगळ्या पद्धतीनं आपली श्रद्धा बुद्ध धम्म संघाच्या प्रती वाढावी, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपली श्रद्धा वाढावी म्हणून भिक्खूंनीकडून भिक्खू संघाकडून सातत्यानं प्रवचन म्हणजे आपण ऐकत आहात. थायलंड असेल, श्रीलंका असेल, ब्रह्मदेश असेल आदी बौद्ध राष्ट्रांमधली जी श्रद्धा आहे तर ती अतिशय शिकण्यासारखी श्रद्धा आहे. आता मागच्या टायमामध्ये तसं दरवर्षात मी थायलंड, श्रीलंका, भूतान असेल, बांगलादेश असेल, आता जपानचा विचार आहे डोक्यामध्ये. विविध देशातल्या राष्ट्रामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये म्हणजे धम्म सहलीच्या माध्यमातून काही उपासक उपासिकांना घेऊन जातात. बांगलादेश, श्रीलंकेच्या दौऱ्यात उभारी आई आल्या होत्या. आता थायलंडच्या दौऱ्यात छोट्या उभारी आल्या होत्या. आपल्या भागातून बरेचसे उपासक उपासिका देश विदेशामध्ये म्हणजे जात आहेत, येत आहेत. त्याचं कारण की त्या देशातला बुद्ध धम्म आपल्याला कळायला पाहिजे. त्या ठिकाणावरचे जे उपासक उपासिका आहेत म्हणजे त्यांची किती श्रद्धा आहे आणि त्यांनी त्यांच्या देशामध्ये बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे हे आपण जवळून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार सुद्धा नाही की धम्म कसा त्यांनी जतन करून ठेवलेला आहे. त्या ठिकाणावर जर पाहिलं तर तिथले बुद्ध विहार, थायलंडचाच विषय जर आपण घेतला तर सोन्याचे म्हणजे नुसती पॉलिश नाही तर सोन्याच्या मूर्त्या कित्येक विहारांना बसवलेल्या आहेत. आपण तर पॉलिश सुद्धा आपल्याला लावणं होत नाही किंवा एखादी मूर्ती विहारात बसवली तर जाळ्या पडलेल्या साफ करणं होत नाही आपल्या. त्या ठिकाणावर गोल्डन टेम्पल मध्ये थायलंडच्या 5,500 किलो वजनाची प्युअर सोन्याची बुद्धाची मूर्ती आहे. एकदम प्युअर सोनं, 5,500 किलो वजन. आपल्याला पितळेची मूर्ती जर बसवायची विहारात तर नाकात नऊ येतात. आणि थायलंड हे राष्ट्र असं आहे की ते देश विदेशामध्ये जगामध्ये बुद्ध धम्म संघाचा प्रचार व्हावा, बुद्धाच्या विचाराचा प्रसार व्हावा म्हणून ते लोक तिथून दानामध्ये मूर्त्या आता पाठवत आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये बुद्धाच्या मूर्त्या म्हणजे आलेल्या आहेत. भारतामध्ये असंख्य मूर्त्या थायलंड देशामधून विनामूल्य म्हणजे या देशामध्ये आलेल्या. फक्त आपल्याला टॅक्स भरायचा आणि सोडून घ्यायचा आहे. म्हणजे त्या लोकांची दान देण्याची प्रवृत्ती सुद्धा फार मोठी आहे. तर ही जी संस्कृती आहे ही बुद्धाची संस्कृती आहे. शील पालन करणं बुद्धाची संस्कृती आहे. दान देणं ही बुद्ध धम्माची संस्कृती आहे. मैत्री करणं ही बुद्धाची संस्कृती आहे. सत्य बोलणं बुद्धाची संस्कृती आहे. तर ह्या ज्या गोष्टी बुद्धानं या जगाला एवढं काही दिलेलं आहे की त्या
बुद्धाच्या ऋणातून कुणीच मुक्त होऊ शकत नाही, एवढं काही भगवान बुद्धानं दिलेलं आहे जगाला. चांगलं चांगलं जे होतं, जी चांगली संस्कृती होती ती भगवान बुद्धानं या देशाला जगाला दिलेली. आपल्याला माहित आहे आता ही कोणती पौर्णिमा जी आहे, धुळवंडीची पौर्णिमा. म्हणजे लहानपणी आम्ही पाहत होतो ती होळी जाळणं काय. आता आपले माणसं थोडे शहाणे झाले आणि ते बोंबला बोंबलीचा एक प्रकार होता. म्हणजे काय काय शिव्या होत्या त्याच्यामध्ये, ते म्हणजे सांगणं बी अवघड गोष्ट आहे. असे काही सण काही लोकांनी या देशातल्या लोकांना दिले की सगळे विकृत असले, ज्याच्यात संस्कृती नावाची गोष्टच नाही, सुसंस्कृतपणा नावाची गोष्ट नाही, ज्याच्यामुळं वाणीचे कर्म अधिक वाईट होतील अशी संस्कृती इथं पेरण्यात आलेली आहे. आणि त्याचं अनुकरण करणारी माणसं या देशामध्ये जेवढी आहे जगात कुठं तुम्हाला भेटणार नाही. अजून एक कधी कधी लोकमत पेपरला मी बातम्या वाचतोय, हे कोणतं तरी गाव आहे तर तिथं लोकमत पेपरला दरवर्षी एक बातमी यायली, तुमच्या वाचनात आली माहित नाही. याच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात कुठंतरी एक गाव आहे, त्याचं नाव आठवत नाही मला, की तिथल्या गावामध्ये म्हणजे जे जावई असतील कोणी का असे ना, त्या प्रत्येक जावयाला नवीन असो की जुना असो, एक तरी जावयाला ते त्या गावामध्ये आल्याच्या ते गाढवावर बसवतं. वर्षात एकदा, एक दिवसच येते. जे जावई भेटत त्याला ते धरतात, गाढवावर बसवतात आणि त्याची मिरवणूक काढतात. म्हणजे ही संस्कृती या देशानं जतन केली. जे अज्ञान आहे, ज्याच्यामुळं काही फायदा नाही. आता एखादा कमजोर मनाचा जावई राहिला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. तर ज्याला अपमान सहन नाही झाला त्याला आत्महत्या करावी लागते. असे काही म्हणजे आपण पेपरनं मीडियामध्ये बातम्या पाहतोय की एकीकडून काही जगातले लोक अज्ञानी आधीच आहेत आणि ते अधिक अज्ञानाकडे चाललेली आहेत, आणि एकीकडे असा वर्ग आहे की जिथं थोडासा सज्ञानपणा आहे आणि अशी माणसं अधिक ज्ञानाकडे चाललेली आपण या वर्तमानामध्ये पाहतो. आणि म्हणून बुद्धाचा जो मार्ग आहे हा ज्ञानाचा मार्ग आहे. बुद्धाने दाखवलेला मार्ग शील पालनाचा मार्ग आहे. बुद्धाचा मार्ग विश्वासाचा मार्ग आहे, आणि विश्वास म्हणजे श्रद्धा. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फरक आहे. काही लोकांनी दगडावर श्रद्धा ठेवली, दगडावर श्रद्धा आहे, जे दगडाचा काही उपयोग होणार नाही त्या दगडावर श्रद्धा आहे. त्या दगडाला शेंदूर लावला की बस हजारो डोके त्याच्या पुढे टेकताना तुम्ही आम्ही पाहतो. हजारो, एक डोकं नाही. दगडाला शेंदूर लावणारा माणूस कधी लावून कुठे गेला पताही लागत नाही. पण तिथं आजही हजारो डोके टेकताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि शेंदूर लावणारा माणूसच आहे, डोकं टेकवणारा माणूसच आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक तरी आपल्याला कळाला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की जे सोपं आहे ते माणसाने स्वीकारणं, जे अवघड आहे ते करायला कठीण जाते, त्याच्यामुळं ते मार्गच या देशातला बंद झाला होता किंवा बंद करायला मजबूर केलं होतं. सोपं काय असतंय? दगडाला शेंदूर फासणं सोपी गोष्ट आहे, मेणबत्ती अगरबत्ती लावणं सोपी गोष्ट आहे, 2-4-5 नारळ फोडणं सोपी गोष्ट आहे, 4-5 वेळेस पाया पडणं सोपी गोष्ट आहे, एखाद्या कोंबड्याचा बळी देणं सोपी गोष्ट आहे, एखाद्या बकऱ्याचा बळी देणं सोपी गोष्ट आहे. अवघड आहे काय? आपली करंगडी कापून टाकायची म्हणलं तर अवघड गोष्ट आहे. एखाद्या कोंबड्याला कापणं सोपं आहे, बकऱ्याला कापणं सोपं आहे, स्वतःची करंगडी कापणं अवघड आहे. परंतु बुद्धानं स्वतःची करंगडी कापू नका म्हणाले. नद्या नाल्यांची पूजा करणं सोपी गोष्ट आहे, अगरबत्ती दीप धूप जाळणं सोपी गोष्ट आहे. जे सोपं होतं ते स्वीकारलं. बुद्धानं सांगितलं 5 शिलाचं पालन करा. काय म्हणले? 5 शिलाचं पालन करा. जीव हत्या करू नका म्हणले,
चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नका आणि नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नका, दारू पिऊ नका. तोटा, गुटखे, पुड्या जे काही असेल ते खाऊ नका म्हणले. आता या पाच गोष्टी सोप्या आहेत की त्या दगडावर नारळ फोडणं सोपं आहे, त्या दगडाच्या पुढे अगरबत्ती लावणं सोपं आहे की पाच शिलाचं पालन करणं सोपं आहे. म्हणजे जे सोपं होतं ते लोकांनी सहज नारळ फोडायचं, देवा तूच मला तार म्हणायचं, झाला विषय संपला. दिवसभर पाप करायचे, नदीत जाऊन बुटकुळी मारायची आणि बस झाले, सगळे पाप आपले धुवून निघले. आशा आव आणि जीवन जगायचं, परंतु त्याच्यानं कुणी पापातून मुक्त झालेलं नाही. माणसाचा स्वभाव बदलत नाही. जे स्वभाव असतो तो स्वभाव असतो, परंतु जे बुद्धाच्या सानिध्यात आले त्यांचा स्वभाव बदललेला नाही. कारण बुद्धानं तशा काही गोष्टी म्हणजे घालून दिलेल्या आहेत. एक माणूस बुद्धाकडे आला होता. बुद्धानं म्हणजे कळालं की तो माणूस दिवसभर पाप करायचा आणि संध्याकाळी नदीत जाऊन बुडायचा आणि दिवसभर केलेले पाप आपले धुवून निघाले असं समजून आपला संचार करायचा. बुद्धाकडे आल्याच्या नंतर तो 4 धामला निघाला होता. म्हणजे प्रत्येक ठिकाणावर जायचा, आंघोळी वगैरे करून यायचं. आजही पाणी भरून आणण्याची प्रथा काही काही ठिकाणावर चालू. आता ते पाणी किती स्वच्छ आहे, किती घाण आहे हे आपल्याला माहित असेल. आपल्या बुद्धगाईच्या टूरमध्ये एकदा आमच्यासोबत काही लोक आले होते, बरेचसे लोक होते आणि मग त्या नदीमध्येच आम्हाला म्हणले तिथंच घेऊन जा म्हणे. मी म्हणलं त्या नदीमध्ये काहीच नाही म्हणलं. आणि मग म्हणले तरी सुद्धा तिथं जाऊ द्या, लोक लय जातात तिथं, पाण्यात आंघोळी करतात, बुडतात म्हणले, जरा आम्हाला जाऊ द्या. आता आम्ही सांगून ते काय ऐकत नव्हते. तिथं गेल्याच्या नंतर काही लोक त्या पाण्यामध्ये बुडू लागले. याईनं ते पाहिलं आणि ते पाणी एवढं घाण होतं की तिथं याईनं ते पाहिलं, ते डुकरं तिथून म्हणजे निघू लागले होते बाहेर, माणसं काही बुडू लागले होते आणि एवढी घाण त्या पाण्याचाही वास येऊ लागला आणि अर्धे मडे जळलेले वाहत येऊ लागले होते. म्हणलं ते बघा म्हणलं, त्या नदीमध्ये अर्धवट मडे जाळलेले जशाला तसे म्हणजे फेकून टाकून ते पाण्यातही वाहत होते. त्यांना म्हणलं तुम्ही याच्यात बुडा, तोंडात पाणी घ्या, आंघोळी करा आणि बाटलीत भरून घ्या म्हणलं, ते तीर्थ आहे म्हणून म्हणलं घरी प्या म्हणलं, तुम्ही घरच्याला पाजवा. नाही नाही म्हणले, हे जमाना. आता जे जे समजा विकृत आहे, काही लोक आजही त्या विकृतीमध्ये पडलेले आहे, त्या लोकांनी त्याचा स्वीकार केला, त्याच्यात आनंद वाटतो. पण भगवान बुद्धानं काही गोष्टीमध्ये रोख लावलेली आहे. जे चांगलं आहे ते बुद्धानं म्हणजे करायला सांगितलेलं, शिकवलेलं आहे. बुद्धाचा मार्ग हा शुद्धतेचा मार्ग आहे. इथं 5 शिलाचं पालन करावं लागणार आहे. 5 शिलाचं पालन करणारा मनुष्य दुःखातून मुक्त होणार आहे. आणि त्याच्यामुळं ही श्रद्धा, आधी विश्वास आपला बुद्धावर वाढला पाहिजे, धम्मावर, संघावर वाढला पाहिजे. त्याही काळामधले जर उदाहरण आपण पाहिले तर राजा बिंबिसाराचं एक उदाहरण जर घेतलं, तो चक्रवर्ती सम्राट होता. राजा बिंबिसार साधा माणूस नव्हता, रत्नजडित मुकुट डोक्यावर घातलेला राजा तो सम्राट होता. आणि तो राजा जेव्हा बुद्धाच्या सान्निध्यामध्ये येतोय, राजा बिंबिसार हा राजा शिदोधनाचा मित्र होता. बुद्धाला जेव्हा गृहस्थी जीवनात सिद्धार्थ गौतम हे ग्रहत्याग करत होते तेव्हा त्यांनी खूप विनंती केली होती. राजगृहामध्ये जेव्हा गेले तेव्हा विनंती केली होती की तुम्हाला तुमच्या वडिलांचं राज्य जर पाहिजे नसेल तर माझं अर्ध राज्य घ्या, कारण तुमच्या वडिलांचे माझे खूप मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर तुमच्या वडिलांचं राज्य नको असेल तर हे माझं अर्ध राज्य घ्या. परंतु त्यांचं ऐकलं नाही ते. आणि तेही जर तुम्हाला वाटत असेल की नको मला हे माझ्या मेहनतीचं मला पाहिजे, तर माझ्या सैन्यामध्ये सैनिक व्हा, हातात धनुष्य घ्या आणि माझ्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी तुम्ही मला सहाय्यक व्हा. ही गोष्ट त्यांनी मान्य केली नाही, नाकारली. आणि शेवटी त्याला राजा बिंबिसाराला वाटलं होतं की हे काही म्हणजे ऐकू शकत नाही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जे तुमचं ध्येय आहे ते प्राप्त केल्याच्या नंतर एकदा मला राजगृहाला भेट द्या. विनंती केली.
तर हा राजा बिंबिसार जेव्हा तो राजा झालेला होता, इकडे बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि बुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर राजा बिंबिसाराची ही आठवण त्यांना झाली होती, त्यांनी आपल्याला विनंती केली होती. तर परत बुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर राजा बिंबिसाराची भेट बुद्धांनी घेतली होती. राजा बिंबिसाराने भगवंताचं जंगी स्वागतही केलं, भोजनदान दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या, मनातल्या इच्छाही व्यक्त केल्या होत्या. की मी लहान असताना तो म्हणत होता की भगवान, मला असं वाटायचं की मी जर तरुण झालो आणि मला जर राजपद मिळालं, मी जर राजा झालो तर किती बहार आहे, किती आनंद वाटेल. आज मी राजाही झालो आहे आणि मला असं वाटत होतं की मी राजा झाल्याच्या नंतर एखादे बुद्ध जर माझ्या नगरीत आले आणि त्यांनी जर उपदेश जर केला तर मला किती आनंद वाटेल, किती बहार येईल. भगवान, तीही माझी आता इच्छा पूर्ण झालेली. भगवंतावर त्याची एवढी श्रद्धा वाढलेली होती, राजा बिंबिसाराने वेळुवन दान करून टाकलं बुद्ध. राजगृहामध्ये आजही आहे ते, आपण पाहतोय कधी कधी टूर मध्ये धम्मस्थलीत गेल्याच्या नंतर. आणि बुद्ध तिथं वास्तव्यास असताना वैशालीला दुष्काळ पडला होता. लिच्छवी, वैशालीचे लिच्छवी लोक फार परेशान झाले होते. दुष्काळ पडलेला आहे, पाऊस पडत नव्हता आणि त्यामुळं लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. जनावरं मरत होते, माणसं मरत होते आणि त्यामुळे एवढी दुर्गंधी पसरत चाललेली होती. कुठलाही रोग, कुठलीही बिमारी गरिबापासून सुरुवात होत आणि त्याच्यानंतर श्रीमंताईकडे जात असते. तर हे सगळं म्हणजे तिथलं वातावरण दुर्गंधीमय झालं. लोक मरू लागले, प्राणी मरू लागले, दुर्गंधी सुटली आणि काय करावे त्यांना कळत नव्हतं. मग त्यांनी ठरवलं की एक आपण मीटिंग बसवू, सगळ्यांना बोलवू, नगरीतल्या लोकांना राजासहित, आणि याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. आणि मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं. राजा तिथला आला, सगळे लोक तिथं बसलेले आहेत. मध्येच एक जण उठला मीटिंग मध्ये आणि तो म्हणत होता की हा राजा दुशील आहे, त्याच्यामुळे ही रोगराई पसरली. हा राजा दुशील आहे, त्याच्यावर आरोप केला. तर तेव्हा तो राजा म्हणाला, मी जर दोषी असेल तर माझी चौकशी झाली पाहिजे, माझ्याकडून काही अपराध घडलेले असतील, माझीही चौकशी झाली पाहिजे. तर तेव्हा तिथली एक टीम जी होती, एक शिष्टमंडळ, त्यांनी राजाचा भूतकाळ पाहिला. राजा दोषी आहे, अपराधी आहे की निर्दोष आहे हे जेव्हा पाहिलं तर तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा राजा निर्दोष आहे. या राजानं कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म केलेले नाहीत. हा राजा निर्दोष आणि निष्पाप आहे, राजाचा काही दोष. मग अजून कोणीतरी म्हणलं याचा बाप तरी दोषी असेल, म्हणले हे जरी निर्दोष असेल, याच्या बापाने काही वाईट कर्म केले असतील, त्याच्या बापाचा इतिहास पाहिला, भूतकाळ पाहिला, त्याच्या वडिलांनी सुद्धा सगळे निर्दोष कामं केले होते, लोक कल्याणाची कामं केली होती. मग म्हणले त्याचा बापही निर्दोष आहे, म्हणले त्याच्या आजाचं पहा, म्हणले त्याचा आजा तरी म्हणले दोषी असेल. असं पाहत पाहत त्याच्या 7 पिढ्या परत पाहत गेले. त्याच्या 7 पिढ्यामध्ये सगळे लोक कल्याणकारी कामं केलेले राजे लोक होऊन गेले. आता म्हणले राजा निर्दोष, त्याच्या 7 कुळापड्यांचे लोक सगळे निर्दोष आहेत, निष्पाप आहेत. मग म्हणले याच्यावर उपाय काहीतरी काढला पाहिजे. तर लिच्छवी महाली तिथं बसलेले होते आणि ते लिच्छवी महाली जेव्हा भगवान बुद्धाचं प्रवचन एक वेळेस त्या भागात झालं होतं राजगृहामध्ये, तर तेव्हा राजा बिंबिसार आणि महाली लिच्छवी एकदाच प्रवचन ऐकायला समोर बसलेले होते आणि दोघेही बुद्धाचं प्रवचन ऐकून एकदाच दोघेही श्रोतापन्न झाले होते. मग एक जण म्हणाला की महाली लिच्छवी जे आहेत हे राजा बिंबिसाराचे मित्र आहेत, म्हणले यांनी एक वेळेस भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलेलं होतं आणि हे राजा बिंबिसाराचे मित्र आहेत आणि बिंबिसाराच्या राजगृहामध्ये भगवान बुद्ध वास्तव्याला आहेत. कदाचित जर आपण भगवान बुद्धाकडे जर राजा बिंबिसाराच्या माध्यमातून गेलो आणि जर भगवान बुद्ध आपल्या वैशाली नगरीमध्ये जर आले तर कदाचित आपल्या या नगरीचा दुष्काळ संपून जाईल आणि जनजीवन सगळं सुरक्षित सुरळीत होईल. मग म्हणाले महाली लिच्छवीला विनंती केली. एक शिष्टमंडळ ठरवलं राजा बिंबिसाराच्या भेटीसाठी आणि मग एक शिष्टमंडळ राजा बिंबिसाराकडे गेलं आणि बिंबिसाराला विनंती करत होते की महाराज, आमच्याकडे असा असा दुष्काळ पडलेला आहे, प्राणी मरत आहेत, लोक मरत आहेत, पाऊस पडत नाही, खूप दुर्गंधी पसरलेली आहे
आणि याच्यातून मार्ग काहीतरी काढावा म्हणून आपल्याकडे आलो. राजा बिंबिसार म्हणाला, काय मार्ग काढू? तर तेव्हा ते म्हणत होते की राजगृहामध्ये भगवान बुद्ध आपल्याकडेच वास्तव्यास आहेत. आपण जर विनंती भगवंताला जर केला की भगवान वैशालीला अशी अशी घटना घडत आहे, वैशालीला आपण भेट द्यावी, तर कदाचित भगवान आमच्याकडे येतील आणि भगवंताच्या प्रतापाने, पुण्य प्रतापाने कदाचित तिथला दुष्काळ संपून जाईल. तर तेव्हा राजा बिंबिसार म्हणत होता की नाही, मी विनंती करत नाही म्हणे भगवंता. दुर्बुद्धीनं, वाईट बुद्धीनं, द्वेष बुद्धीनं सम्राट बिंबिसार बोलत नव्हता. ते म्हणे तुम्ही जाऊन भगवंताला विनंती करा. ही गोष्ट जेव्हा राजा बिंबिसाराला कळाली की भगवंताने मूक संमती दिली, भगवान राजगृहातून वेळूवनातून वैशालीला जाणार आहेत, तर तेव्हा राजा बिंबिसार धावत पळत राजगृहामध्ये आला आणि पळत पळत येऊन तो भगवंताला विनंती करत होता की भगवान एवढी घाई करू नका म्हणे, थोडासा काळ द्या, काही अवधी जाऊ द्या म्हणे. तेव्हाही राजा बिंबिसाराच्या मनात वाईट भावना नव्हती, द्वेष बुद्धी नव्हती, कपटीपणा नव्हता, निर्बुद्धपणा नव्हता, निर्मळ उद्देश होता राजा बिंबिसाराचा. थोडा वेळ थांबा म्हणे, मला 7 दिवसाचा अवधी द्या म्हणे. तेव्हा भगवंताने त्यालाही मूक संमती दिली आणि राजा बिंबिसार जेव्हा भगवंताने 7 दिवस राहण्याची, थांबण्याची संमती दिली, तेव्हा पळत राजगृहामध्ये आला. आपल्या नगरीतल्या सगळ्या लोकांना सांगितलं, आपल्या सैनिकांना सांगितलं, सेनापतींना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की अरे भगवान 7 दिवसाच्या नंतर वैशालीला जाणार आहे. तर तेव्हा सगळ्यांना त्यांनी सांगितलं की भगवान जाणार आहेत, तर आपल्याला रस्ता व्यवस्थित करून द्यायचा. जिथं जिथं डोंगर दऱ्यांचा जो रस्ता होता, खडकाळ रस्ता होता, टेकड्या टुकड्यांचा रस्ता होता, त्याला आपल्याला समतल करायचंय म्हणे. आणि मग सगळेच्या सगळे लोक त्या कामाला लागून गेले. भगवान भिक्खू संघ जाणार आहे म्हटल्याच्या नंतर जवळपास 7 योजन दूर असलेला तो रस्ता त्या सगळ्या लोकांनी एकदम व्यवस्थित 7 दिवस पर्यंत रात्रंदिवस मेहनत करून सगळा समतल करून टाकला. एवढंच नाही तर त्या रस्त्यावर अशी थोडी थोडी रेती टाकली त्या. आणि एवढंच नाही तर 5 प्रकारचे फुलं आणले त्या. आणि 5 प्रकारचे फुलं जसं भगवंत निघणार होते त्या दिवशी ते ईदभर म्हणजे घोटा येतपर्यंत त्या फुलांच्या राशी ते अशा म्हणजे अंतरत बुद्धाला ते घेऊन जात. 7वा दिवस निघला, सगळी गोष्ट सगळी तयारी झाली. भगवंताचे 7 मुक्काम पडणार होते. त्या 7 ठिकाणावर भव्य दिव्य पेंडॉलांची निर्मिती केली, राहण्याची भगवंताची व्यवस्था, भिक्खू संघाची व्यवस्था केली. आणि राजा बिंबिसारांनी 7 दिवस भिक्खू संघाच्या भोजनाची जागोजाग्यावर व्यवस्था केली. आणि मग म्हणाले भगवान, विनंती केली आणि म्हणतात की भगवान आता म्हणजे ही वेळ निघण्यासाठी योग्य आहे, आपण ठरवू शकता. तर तेव्हा भगवान भिक्खू संघ आपली चिवर संघाटी भिक्षा पात्र घेऊन वैशालीकडे निघाले. 7 दिवसाचा तो प्रवास होता. जागोजाग्यावर फुलांच्या राशी म्हणजे रस्त्यानं सगळीकडे अशा अंथुरलेल्या होत्या. 5 प्रकारच्या फुलांनी, वेगवेगळ्या सुगंधित फुलांनी घोट्यापर्यंत म्हणजे फुलांच्या राशी. आणि त्या फुलावरून भिक्खू संघ, तथागत भगवान बुद्ध पुढे चालले. हजारो लाखो लोक म्हणजे अशा भगवंताच्या भिक्खू संघाच्या स्वागतासाठी इकडून तिकडून म्हणजे रस्त्यानं होते. 7 दिवस भोजनाची व्यवस्था, 7 दिवस निवासाची व्यवस्था. जिथं जिथं बुद्ध थांबले तिथं तिथं सगळ्या उपासक उपासिकांना धर्माची देशना देत होते. लोक संतुष्ट होत होते. एक नदी रस्त्यामध्ये होती आणि त्या नदीला पार करून पुढे वैशालीला जायचं होतं. नदीमध्ये पाणी होतं. आणि मग तेव्हा राजा बिंबिसारांनी एक छोटी बोट, ज्याच्यावर एकच आसन भगवंतासाठी सजवलेलं होतं, पूर्ण बोट सजवलेली आहे. आणि एक मोठी बोट आहे, त्या मोठ्या बोटीला भरपूर सुंदर सजवलेले आहे, ज्याच्यामध्ये भिक्खू संघ बसणारा होता. आणि मग राजा बिंबिसार आणि सर्व लोक तिथपर्यंत त्या नदीपर्यंत गेले. सर्व लोक नदीच्या काठेवर थांबले. राजा बिंबिसार भगवंताचा हात धरून त्या छोट्याशा बोटीवर, सुंदर सजवलेल्या आसनावर भगवंताचा हात धरून भगवंताला बोटीवर चढवत होता. भगवंत आपल्या आसनावर विराजमान झाले. पाठीमागचा सर्व भिक्खू संघ एका मोठ्या बोटीवर विराजमान झाला.
आणि हळूहळू ती बोट जरा जरा पाण्यात थोडी थोडी पुढे पुढे सरकत होती. राजा बिंबिसार भगवंताची बोट सोडायला तयार नव्हता. गुडघाभर पाण्यात उतरला, हळूहळू कमरेला पाणी लागलं तरी बोट भगवंताची सोडायला तयार नव्हता. हळूहळू पाणी बेंबीपर्यंत लागलं तरी राजा बिंबिसारची बोट धरून भगवंताकडे पाहत हात जोडून पुढे पुढे जात होता. छातीला पाणी लागलं तरी सुद्धा राजा बिंबिसार बोट सोडत नव्हता, भगवंतासोबत पुढे पुढे जात होता. पाणी गळ्यापर्यंत आलं आणि मग मात्र राजा बिंबिसार भगवंताला हात जोडतोय आणि म्हणतो की भगवान, आता म्हणे मी परत जातोय म्हणे, आणि आपण लवकर म्हणे परत राजगृहामध्ये यावं म्हणे, वेळुवनामध्ये यावं विनंती करत होता. आणि भगवान म्हणे हे जे तट आहे म्हणे, या तटावरच म्हणे मी बसून आपली वाट पाहत राहील, जोपर्यंत आपण परत येणार नाही तोपर्यंत इथंच राहील म्हणे. किती वेळ लागेल आपल्याला सांगता येणार नाही, पण जोपर्यंत आपण येणार नाही तोपर्यंत मी आपली प्रतीक्षा इथंच करीत राहील बसेल म्हणे मी. आणि हा राजा बिंबिसार भगवंताला तिथून निरोप देतोय आणि त्याच तटावर भगवंत येईपर्यंत बिना अन्ना पाण्याचा तिथंच बसलाय तो भगवंताची वाट पाहत. म्हणजे एवढी श्रद्धा त्या राजा बिंबिसारामध्ये होती. आणि जेव्हा भगवान वैशालीकडे प्रयाण करतात, वैशालीच्या लोकांनी सुद्धा अशाच प्रकारचा रस्ता समतल केला होता. त्यांनी सुद्धा 5 प्रकारच्या फुलांनी रस्ता सजवलेला होता, छोटी रेती थोडी थोडी टाकून, आणि 3 योजन पुढचं अंतर होतं. त्यांनी राहण्याची व्यवस्था 3 मुक्काम पडणार होते. भगवान जसं जसं वैशालीमध्ये गेले, भगवंताच्या पदस्पर्शाने त्या ठिकाणी त्यांच्या महान पुण्याने ढग गडगडायला लागले, ढग फिरायला लागले, काळे भोर ढग म्हणजे दिसायला लागले, विजा कडकडायला लागल्या. आणि जसं भगवंताचं म्हणजे आगमन वैशालीला होत आहे, जे गडगडाट होऊन ढगांचा धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली, छोटे छोटे नदे नाले भरू लागले, मोठ्या मोठ्या नद्या भरू लागल्या आणि संपूर्ण पाऊसच पाऊस झाला. सगळे गुरंढोरं मेलेली वाहूत जाऊ लागली, मेलेली माणसं वाहू लागली आणि त्या ठिकाणावरील सगळी दुर्गंधी भगवंताच्या आगमनाच्या नंतर निघून गेली आणि सगळं वातावरण स्वच्छ झालं. सगळे माणसं, मुलं, लेकरं, बायका सगळे प्रसन्न झाले. त्या ठिकाण वातावरण एकदम चांगलं झालं, स्वच्छ झालं आणि त्या ठिकाणावर आनंद आला. भगवान बुद्धाने तांब्यात पाणी घेऊन सगळ्या बाजूनी म्हणजे शिडकावत रतन सुत्ताचा पाठ करायला, कर्णीय मेत्र सुत्तांचा पाठ करायला लावला. आणि त्या ठिकाणावर भगवंतांनी लोकांना उपदेश सुद्धा केला होता. आणि लोकांना म्हणजे भगवंतांनी वैशालीच्या लिच्छवीला तर एवढा सुंदर उपदेश केलेला आहे. आज वर्तमानात सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर तो आपण अंगीकारला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. घरातल्या लोकांनी, परिवारातल्या लोकांनी, समाजातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी जर भगवान बुद्धाने सांगितलेला लिच्छवींचा जो उपदेश आहे तो जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार. भगवंताने लिच्छवीच्या लोकांना सांगितलं होतं, एकदा राजा अजातशत्रूने ठरवलं वैशालीवर आक्रमण करून तो प्रदेश काबीज करायचा. तेव्हा आपला एक दूत भगवान बुद्धाकडे पाठवला होता आणि म्हणाला की जा भगवंताला माझ्या वतीनं वंदन कर आणि भगवंताला सांग की मी वैशालीच्या लिच्छवीवर आक्रमण करणार आहे आणि तो प्रदेश काबीज करणार. दूत तिथं गेला, भगवंतांना अजातशत्रूच्या वतीनं प्रणाम केला आणि केल्याच्या नंतर तो म्हणतोय की भगवान अजातशत्रू असं म्हणतोय. आनंद बाजूलाच होता भगवंताचा. तर तेव्हा भगवंताने आनंदाकडे पाहिलं आणि आनंदाकडे पाहून भगवान म्हणाले की आनंदा, तुला हे माहीत आहे का की वैशालीचे लिच्छवी लोक हे नेहमी नेहमी एकत्रित येत असतात. तर तेव्हा तो म्हणतोय होय भगवान, मला माहीत आहे की वैशालीचे लिच्छवी लोक हे नेहमी नेहमी एकत्रित येत असतात. आनंदा, तुला हे माहीत आहे का की लिच्छवीचे लोक हे वारंवार सभा भरवत असतात. होय भगवान, मला माहीत आहे की वैशालीचे लिच्छवी लोक हे वारंवार सभा भरवत असतात. आनंदा, तुला हे माहीत आहे का की वैशालीचे लिच्छवी लोक हे आपल्यातील ज्येष्ठांचा मान सन्मान करत असतात. होय भगवान, मला माहीत आहे की वैशालीचे लिच्छवी लोक आपल्यातील ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवत असतात. आनंदा, तुला हे माहीत आहे का की वैशालीचे लिच्छवी लोक हे कुठलाही ठराव 3 वेळेस संमत झाल्याशिवाय कुणीही पाऊल टाकत नाही. होय भगवान, मला माहीत आहे की 3 वेळेस कुठलाही ठराव संमत झाल्याशिवाय
वैशालीचे लोक पाऊल उचलत नाहीत. आणि मग आनंदा, तुला हे माहीत आहे की वैशालीचे लिच्छवी लोक आपल्या बायको मुलांना डांबून ठेवत नाहीत, मुक्तपणाने संचार करू देत असतात. होय भगवान, मला माहीत आहे की वैशालीचे लिच्छवी लोक आपल्या बायको मुलांना डांबून ठेवत नाहीत, त्यांना स्वतंत्रपणाने मुक्त संचार करू देत असतात. भगवान म्हणाले की आनंदा, जोपर्यंत लिच्छवीचे वैशालीचे लिच्छवी लोक हे अशा पद्धतीनं वागतील तोपर्यंत वैशालीच्या लिच्छवी लोकांचा पराभव कोणीही करू शकत नाही. हा उपदेश भगवान बुद्धाने त्या काळामध्ये वैशालीच्या लिच्छवी लोकांना दिलेला. आज वर्तमानामध्ये ते उपदेश अतिशय महत्वाचा आहे. कधी कधी थायलंडला गेले की वाटते बौद्ध लोक गरीब नाही, बौद्ध लोक फार श्रीमंत आहे. भारतात काही ठिकाणावर गेले की वाटते बौद्ध लोक फार गरीब आहे. आणि मानसिकता तशी गरीब बनली काही लोकांची. ज्याचे विचार गरीब त्याचं सगळंच गरीब राहतं, घरदार, त्याचं राहणीमान, खानपान सगळं गरीब राहतं. जे विचार उच्च करत असतात त्या माणसाचं खानपान उच्च दर्जाचं राहत आहे, त्याचं राहणीमान उच्च दर्जाचं राहत आहे, त्याचं बोलणं वागणं उच्च दर्जाचं राहत आहे. म्हणून तुमच्यात कमीपणा येऊ देऊ नका की आपण कमी आहेत, आपण उच्च नाहीत, आपण फार म्हणजे कमी आहेत, कमकुवत आहोत, गरीब आहोत, ही भावना आपल्या चित्तामध्ये येऊ देता कामा नये. कारण इतिहास जर या देशाचा आपण पाहिला तर आपले जे पूर्वज होते, आज काय कधी कधी वाटते काही लोक म्हणतात ना आपण सत्य जातच नाहीत म्हणतात, आपल्या बळावर कुठं मतदान म्हणजे निवडून येतोच काय. ही जी भावना आहे तुमची ही बदलली पाहिजे. कारण आपण जर पूर्वजांचा इतिहास पाहिला तर आपले जे पूर्वज होते, राजे महाराजे होते, हे विसरू नका. मी नेहमी सांगत असतो, सम्राट बिंबिसार जो होता राजा होता, बुद्धाचा उपासक होता. सम्राट प्रसेनजीत सम्राट होता, तोही राजा होता, बुद्धाचा उपासक होता. सम्राट अजातशत्रू होता, तोही बुद्धाचा उपासक होता, राजा होता. 7 वाहन राज्य होते ज्यांच्या काळामध्ये या सगळ्या महाराष्ट्रात देशभरामध्ये बुद्ध धम्म संघाचा प्रचार प्रसार झालेला. ते 7 वाहन राज्य त्यांच्या काळामध्ये लेण्यांचे खोदकाम झालेत, लेण्या बनवण्यात आलेल्या आहेत. सम्राट अशोकांच्या काळात त्यांच्या काळामध्ये चैत्य स्तूपाच्या निर्मिती झालेल्या. म्हणजे ते राजलोक होते इथले. आणि एवढंच नाही तर नाग लोक जे होते, ज्यांना जे आपले पूर्वज होते ते नाग लोक इथले राजलोक होते. नाग राजा म्हणून कधी कधी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उल्लेख आलेला. तो साप नव्हता, तो नाग राजा म्हणजे नाग वंशीय लोक इथं राहत होते. आपण त्यांचे वंशज आहोत. म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ते एकेकाळचे इथले राजे आणि महाराजे होते, सम्राट होते. सम्राट अशोकाचा इतिहास जर पाहिला तुम्ही तर सम्राट अशोक इथला राजा होता ज्याचं जगावर राज्य होतं. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनाला कमजोर कमकुवत बनवून येऊ नका. वैशालीच्या लिच्छवी लोकांचा आदर्श हे आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे आणि आमचे राज्य बनले पाहिजे. ही ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ती ताकद तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये, इथल्या वंचितांमध्ये श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली आहे. बाबासाहेबांनी एका ठिकाणावर सांगितलं, स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समजते हैं. स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं. जिनका स्वाभिमान मरा होता है वो लोग गुलाम होते हैं. मुर्दा लोग मिशन नहीं चलाते और जिंदा लोग मिशन को रुकने नहीं देते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.